नमस्कार मित्रांनो, मी आनंद बिराजदार. आपले हार्दिक स्वागत अभ्यासश्री अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची चालू घडामोडीविषयक बातमी, प्रदूषण गुणांकनाचा 5 स्टार रेटिंग प्रोग्राम. मित्रांनो, ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली 5 जून 2017 मध्ये. ती करण्यात आली महाराष्ट्र सरकारच्या वतीने. यामध्ये मुख्य उद्दिष्ट होते उद्योगामधून होणारे जे काही वायू प्रदूषण आहे त्या प्रदूषणांचं मोजमाप करून त्यांना स्टार रेटिंग देणे आणि ही माहिती सर्वसामान्य नागरिकांना पोहोचवणे. हा देशातील पहिला स्टार रेटिंग प्रोग्राम होता मित्रांनो, आणि तो mpcd.info या संकेतस्थळावर उपलब्ध करून ऑनलाईन पद्धतीने देण्यात आली होती. याची रचना अमेरिका आणि भारतातील संशोधकांनी मिळून केली होती. या कार्यक्रमामध्ये वायू गुणवत्तेवरती आधारित प्रत्यक्ष मोजमाप केलं जात होतं आणि त्यानुसार MPCD म्हणजेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे गुणांकन करत होतं. म्हणजेच या कार्यक्रमाचं अंमलबजावणी करण्याचं काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केला जात होता. यातील रेटिंग प्रणाली जर विचारात घेतली तर 1 स्टार म्हणजे अति वाईट, 2 स्टार म्हणजेच वाईट श्रेणी, 3 स्टार म्हणजे मध्यम श्रेणी, 4 स्टार म्हणजे चांगली श्रेणी आणि 5 स्टार म्हणजे अति चांगली श्रेणी. अशा पद्धतीने गुणांकन किंवा श्रेणी दिली जात होती. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील एकूण 36 पैकी 33 जिल्ह्यामधील एकूण 411 उद्योगांचा सहभाग यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे नागरिकांमध्ये हवेच्या गुणवत्तेबाबत जागरूकता वाढवणं आणि उद्योगांना प्रदूषण कमी करण्यासाठी प्रेरणा देणे. परंतु दुर्दैवाने हा उपक्रम सध्या बंद आहे. मागील वर्षापासून हा कार्यक्रम कार्यरत नाही. असे असताना आज अनेक पर्यावरण प्रेमीकडून कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात करण्याची मागणी केली जात आहे. मित्रांनो, ह्या घटनेवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे पर्यावरण रक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही तर आपली सर्वांची देखील सामूहिक जबाबदारी आहे. पुन्हा एकदा अभ्यासश्री अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत, मनपूर्वक धन्यवाद. आजचा हा इन्फॉर्मेशन आवडला असेल सर्वांनी लाईक करा. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये दुसरा एक इम्पॉर्टंट न्यूज आपण अभ्यासणार आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच विद्यापीठ कायदा सुधारणा समितीची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्ष असणारे डॉक्टर नितीन करमळकर, जे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते माजी कुलगुरू आहेत. या समितीचा मुख्य उद्देश जर विचारात घेतला तर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये आवश्यक सुधारणा करणे हा प्रमुख उद्देश आहे. या समितीमध्ये राज्यातील विविध नामवंत शैक्षणिक आणि कायदेशीर क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये डॉक्टर DT शिर्के शिवाजी विद्यापीठाचे ते कुलगुरू आहेत. दुसरे म्हणजे डॉक्टर उज्ज्वला चक्रवेद, जे की SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत. तिसरे म्हणजे डॉक्टर रजनीश कामत, डॉक्टर RS माळी, डॉक्टर परवीन सय्यद आणि इतर महत्त्वाचे अधिकारी यामध्ये सहभागी असणार आहेत. समितीचे काम काय असणार आहे तर सध्याच्या कायद्यातील जे काही कलम आहेत त्या कलमांचा सखोल अभ्यास करणं आणि त्या कलमांचा पुनरावलोकन करून एक असा सुधारित कायदा तयार करायचा जो नवीन एज्युकेशन पॉलिसी 2020 शी सुसंगत असेल आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण धोरणाशी जुळवून घेणारा, व्यवहारी ठरणारा आणि वस्तुनिष्ठ आणि अंमलबजावणीस योग्य ठरणारा असेल. आजच्या सेशनमधला तिसरा इम्पॉर्टंट न्यूज आपण समजून घेणार आहे. महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा चर्चेमध्ये, तो म्हणजे नागपूर. का चर्चेमध्ये आणि काय न्यूज आहे, सगळे मुद्दे आपण आता वन बाय वन कव्हर करूया. नुकतंच 19 एप्रिलला नागपूर शहराचं तापमान 44.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे या हंगामातील सर्वाधिक तापमान नोंदवणारं शहर ठरलं. मागील दिवसाच्या तुलनेमध्ये जर विचारात घेतला तर तापमान 1.7 अंश सेल्सिअसनी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. जागतिक पातळीवरील एल्डोरा वेदर या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नागपूरचा समावेश हॉट 10 जगातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या 10 शहरांमध्ये समावेश करण्यात आलाय. म्हणजेच देशातला सर्वाधिक तापमान असणारा प्रमुख शहर ठरलाय नागपूर. विदर्भातील स्थिती देखील खूप गंभीर समजली जाते. 44 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद नागपूरमधील काही प्रमुख जिल्ह्यामध्ये करण्यात आलाय. त्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि 40 अंश सेल्सिअसच्या वरती तापमान असणाऱ्या जिल्ह्यामध्ये जर विचारात घेतला तर भंडारा, बुलढाणा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तापमानामध्ये नागरिकांनी खबरदारी घेणं तितकंच आवश्यक आहे.
आपण सगळ्यांनी दुपारी उन्हामध्ये बाहेर जाणं टाळलं पाहिजे, पुरेसं पाणी प्यायला पाहिजे आणि शक्य असल्यास थंड वातावरणामध्ये राहणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरण संरक्षण आणि उष्णतेपासून सुरक्षितता याकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. आता आपण चौथा इम्पॉर्टंट न्यूज समजून घेणार आहे. वैज्ञानिक आणि राष्ट्रीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प चर्चेमध्ये आहे. तो म्हणजे प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर, म्हणजेच त्याला आपण PFBR या नावाने ओळखू शकतो. हा प्रकल्प तमिळनाडूतील कल्पकम येथे उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पाची उभारणी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. या प्रकल्पाची संकल्पना जी आहे आणि त्याची जी उभारणी आहे ती भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड या कंपनीकडून केली जाते, ज्याला भाविनी या नावाने ओळखली जाते. म्हणजे या प्रकल्पाची उभारणी भाविनी या संस्थेकडून केली जात आहे. PFBR प्रकल्पाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण पाहूया. हा भारताचा अणुऊर्जा कार्यक्रमाचा तिसरा टप्पा आहे. स्वदेशी बनावटीचा पहिलाच अणुभट्टी प्रकल्प ठरणार आहे. यामध्ये इंधन म्हणून प्लुटोनियम आधारित संमिश्र ऑक्साईड इंधन थंड करणारा पदार्थ वापरला जाणार आहे. यामध्ये वापरले गेलेले जे तंत्रज्ञान आहे ते वापरलेल्या इंधनाचा पुनर्वापर करणं या तंत्रज्ञानावरती या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाची क्षमता आहे 500 मेगावॅट आणि तो 2025-26 या कालावधीमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. मार्च 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कोर लोडिंग प्रक्रिया सुरू झाली होती आणि जुलै 2024 मध्ये चाचणीसाठी परवानगीही मिळाली होती. या प्रकल्पाचे फायदे काय असणार आहेत तर ऊर्जेची उत्पादन क्षमता वाढणार आहे, स्वच्छ, शाश्वत आणि स्वदेशी अणुऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे, किरणोत्सर्ग कचऱ्याचे प्रमाण कमी होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या त्रिस्तरीय अणुऊर्जा धोरणामध्ये एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे. मित्रांनो, PFBR हे प्रकल्प केवळ एक तांत्रिक यश नाहीये तर भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दिशेने एक मोठं पाऊल ठरणार आहे. हा प्रकल्प दीर्घकालीन अणुऊर्जा धोरणाचा अविभाज्य भाग ठरत आहे आणि भविष्यातील स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या दिशेने अत्यंत मोलाचा पाऊल ठरणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आनंद बिराजदार. आपले हार्दिक स्वागत अभ्यासश्री अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची चालू घडामोडीविषयक बातमी, प्रदूषण गुणांकनाचा 5 स्टार रेटिंग प्रोग्राम. मित्रांनो, ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली 5 जून 2017 मध्ये. ती करण्यात आली महाराष्ट्र सरकारच्या वतीने. यामध्ये मुख्य उद्दिष्ट होते उद्योगामधून होणारे जे काही वायू प्रदूषण आहे त्या प्रदूषणांचं मोजमाप करून त्यांना स्टार रेटिंग देणे आणि ही माहिती सर्वसामान्य नागरिकांना पोहोचवणे. हा देशातील पहिला स्टार रेटिंग प्रोग्राम होता मित्रांनो आणि तो mpcd.info या संकेतस्थळावर उपलब्ध करून ऑनलाईन पद्धतीने देण्यात आली होती. याची रचना अमेरिका आणि भारतातील संशोधकांनी मिळून केली होती. या कार्यक्रमामध्ये वायू गुणवत्तेवरती आधारित प्रत्यक्ष मोजमाप केलं जात होतं आणि त्यानुसार MPCD म्हणजेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे गुणांकन करत होतं. म्हणजेच या कार्यक्रमाचं अंमलबजावणी करण्याचं काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केला जात होता. यातील रेटिंग प्रणाली जर विचारात घेतली तर 1 स्टार म्हणजे अति वाईट, 2 स्टार म्हणजेच वाईट श्रेणी, 3 स्टार म्हणजे मध्यम श्रेणी, 4 स्टार म्हणजे चांगली श्रेणी आणि 5 स्टार म्हणजे अति चांगली श्रेणी. अशा पद्धतीने गुणांकन किंवा श्रेणी दिली जात होती. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील एकूण 36 पैकी 33 जिल्ह्यामधील एकूण 411 उद्योगांचा सहभाग यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे नागरिकांमध्ये हवेच्या गुणवत्तेबाबत जागरूकता वाढवणं आणि उद्योगांना प्रदूषण कमी करण्यासाठी प्रेरणा देणे. परंतु दुर्दैवाने हा उपक्रम सध्या बंद आहे. मागील वर्षापासून हा कार्यक्रम कार्यरत नाही. असे असताना आज अनेक पर्यावरण प्रेमीकडून कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात करण्याची मागणी केली जात आहे. मित्रांनो, ह्या घटनेवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे पर्यावरण रक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही तर आपली सर्वांची देखील सामूहिक जबाबदारी आहे. पुन्हा एकदा अभ्यासश्री अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत, मनपूर्वक धन्यवाद. आजचा हा इन्फॉर्मेशन आवडला असेल सर्वांनी लाईक करा.